स्ट्राईकला आहे तो रितेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो प्रकाश. आणि पहिला चेंडू अनिकेतचा रितेशसाठी. दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना आणि पहिला चेंडू आणि एक धाव मिळते ती रितेश बीड संघाला. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकला गेलाय तो प्रकाश. पहिल्या षटकातील एक चेंडू झालाय आणि धाव संख्या आहे ती 1. खूपच चांगल्या प्रकारे मारलेला फटका आणि आज जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी प्रकाशच्या बॅटमधून. आणि या 6 धावांनी धाव संख्या जाते ती 7 रनावर. अनिकेतच्या दुसऱ्या चेंडूवर आक्रमण केले ते प्रकाशाने आणि चेंडू पाठवलाय तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आजच्या पहिल्या दिवसातील दुसऱ्या राऊंड मधील हा दुसरा सामना आहे आणि 7 धावा झाल्यात रितेश बीड संघाच्या. खूपच चांगल्या प्रकारे मारला फटका आणि हा सुद्धा जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी प्रकाशच्या बॅटमधून. आणि खूपच महागडं असं म्हणावं लागेल ते अनिकेतचं षटक ठरते रत्नदीप बीड संघासाठी. आणि या 6 धावांनी धाव संख्या होती ती 13 बिनबाद 13. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर. खूप चांगली कामगिरी करतो तो प्रकाश आपल्या संघासाठी. अनिकेतला कुठेतरी गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करावा लागेल आणि धाव संख्या रोखण्याचं काम त्याला करावं लागेल. हा सुद्धा फुलटा चेंडू मिसफिल्ड होतीये सुजल कडून आणि हा सुद्धा जातोय तो चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचते ती 17वर. आणि खरोखरच खूपच महागडं षटक म्हणावं लागेल ते अनिकेत याचं बीड संघासाठी. आणि चांगली फलंदाजी करतो तो प्रकाश. आणि आता प्रकाश बाद होतोय. जो अगोदरची चेंडू सुजलने मिसफिल्ड झाली होती परंतु आता कोणत्याही प्रकारची चुकी न करताना झेल पकडलाय आणि प्रकाशाला बाद करतोय. आणि प्रकाशची जागा घेण्यासाठी आता जातोय तो मैदानात भरत. अनिकेतला लगातार 2 चेंडू 2 षटकारांनी चौकार मारल्यानंतर बीड संघाची धावसंख्या पोहोचते ती पहिलं षटक संपल्यानंतर 17 या धावसंख्येवर 1 बाद. सॉरी 5 चेंडू झालेत. स्ट्राईकला गेला तो भरत. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि लेफ्ट हँड बॅट्समन भरत. पंचांचा स्वरचा इशारा आणि या स्वर धावाच्या मदतीने धावसंख्या वाढते आणि जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रितेश बीड या संघाच्या धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 18 या धावसंख्येवर. अशीच जर धावसंख्या उभी केली
तर कुठेतरी महागडं ठरू शकते ते रितेश बीड संघ, रत्नदीप बीड या संघासाठी. परंतु कुठेतरी कमी धावांमध्ये यांना रोखावं लागेल. आणि दुसरं षटक घेऊन येतोय संदेश. स्ट्राईकला आहे तो रितेश. पहिलं पॉवर प्लेचं षटक असताना एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावसंख्येवर. एक गडी बाद झालाय रितेश बीड संघाचा. आणि रत्नदीप बीड या संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो संदेश. संदेशचा सामना करेल तो रितेश. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी बाद घोषित केलाय ते रितेशाला. आणि खूप चांगला मोठा झटका दिलाय तो रितेश बीड या संघाला संदेशाच्या गोलंदाजीतून. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो हार्दिक. आणि खरोखरच हार्दिक पांड्यासारखी कामगिरी करेल का रितेश बीड संघासारखी. हा सुद्धा निर्धाव चेंडू खूप चांगली गोलंदाजी करतोय तो. पहिलं षटक अनिकेतचं थोडंसं महागडं ठरलंय. परंतु आता संदेश कुठेतरी धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतो वाटतं. खूप चांगल्या प्रकारे मारलेला फटका. परंतु बघूया आणि हा जातो षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावसंख्येवर. तरी 2 चेंडूवर 1 विकेट, 1 चेंडू निर्धाव. आणि तिसऱ्या चेंडू षटकार आलाय मात्र हार्दिकच्या बॅट मधून. हा सुद्धा फुलटा चेंडू प्रकारचा चेंडू होता. परंतु एकच धाव मिळतीये आणि एक या धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोचते ती 25 रनांवर. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताय रत्नदीप बीड संघ. उलटा चेंडू होता परंतु फलंदाज बीट झालाय आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू गेलाय. धावसंख्या तिथेच स्थिरावली आहे 25 धावांवरती. दुसरं षटक प्रगती प्रकार असताना आणि त्रिफलाचित होतोय तो भरत. खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली संदेशाने आणि धावसंख्यावर लगाम ठेवलाय. संदेशने या षटकामध्ये अवघ्या खर्च केले त्या 7 धावा आणि 2 विकेट त्याने घेतल्या आहेत. 2 षटकानंतर रितेश बीड संघाची धावसंख्या 3 विकेट 25 धावा. आणि आता मैदानामध्ये गेला तो माधव. तिसरं षटक घेऊन आला तो ऋतिक.
रत्नदीप बीड या संघाकडून खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली संदेशने. धाव संख्या रोखण्यामध्ये त्याला यश आलं. परंतु आता हार्दिक आपल्या संघासाठी काय करतो बघूया. त्याने एक षटकार खेचलाय. उलटा चेंडू होता परंतु चांगल्या प्रकारे तसा बॅटवर आलेला नाही चेंडू त्याच्या आणि फक्त एक धाव मिळतीये. धाव संख्या झाली ती 26. खूप चांगल्या प्रकारे आले माधवने षटकार खेचलाय ऋत्विक याच्या गोलंदाजीवर आणि या 6 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. तिसरं षटक चालू आहे. अजून या तिसऱ्या षटकात ते सुद्धा काही चेंडू शिल्लक आहेत आणि माधवच्या बॅटमधून आलेला खणखणी षटकार हा सुद्धा चांगल्या प्रकारे मारला फटका आणि हा सुद्धा षटकार आलाय माधवच्या बॅट मधून. खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो माधव आणि लगातार 2 षटकार खेचतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या धावसंख्येवर 38. तीन चेंडू मध्ये 13 धावा कुठल्यात त्या माधव याने लगातार 2 षटकार खेचलेत. ऋत्विक याला हा सुद्धा फुलटा चेंडू होता परंतु चेंडू काही खाली राहिला आणि खूप मोठी चुकी करतोय माधव. खूप चांगल्या प्रकारे थ्रो केला सुजल याने आणि माधव धावचीत झालाय. याला म्हणतात स्वतःची आत्महत्या केली. आणि एकच धाव मिळतीये. माधवची जागा करण्यासाठी गेला तो मैदानामध्ये अक्षय. खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होता माधव. थोडीशी चुकी झाली त्याच्याकडून. स्विच चिट करण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे स्विच चिट केला सुद्धा आणि आउटफील्ड खराब होती त्या ठिकाणी आलाय तो चौकार हार्दिकच्या बॅट मधून आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने जाऊन धावसंख्या पोहोचते ती 43. अजूनही तिसरं षटक आहे प्रगती पथावर ऋत्विक्याचं. आणि खूप चांगल्या प्रकारे चेंडू होता परंतु त्याला काही समजलं नाही हार्दिकला आणि त्रिफलाचित होतो हार्दिक. तीन षटकाच्या समाप्तीनंतर रितेश बीड संघाची धावसंख्या 43. पाच विकेट गमावले त्या रितेश बीड संघाने.
3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या झाली ती 43. शेवटचं षटक घेऊन येतो तो बीड संघासाठी सनी. स्ट्राईकला येतो अक्षय. चांगल्या प्रकारचा चेंडू होता परंतु अक्षयला काही समजलं नाही आणि चेंडू जाऊन गेलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू गेलाय. खोल पद्धत चेंडू होता आणि डायरेक्ट हिट करण्याच्या नादात परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 44 वर. अजून शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. कुठेतरी 50 ते 55 धावांचं टार्गेट ठेवावं लागेल ते रत्नदीप बीड संघासमोर. निर्धाव स्वर चेंडू आणि या स्वर चेंडूच्या धावसंख्येच्या मदतीने एक धावक्या संख्या वाढते जाऊन पोहोचते 45 वर. चांगल्या पद्धतीने मारलेला चेंडू होता ऑफ साइडच्या दिशेने आणि 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावांच्या धावसंख्येने जाऊन धावसंख्या पोहोचते ती 47 वर. एक 2 चांगले मोठे फटके मारावे लागतील ते रितेश बीड संघाला. फुलटच जिंकता चेंडू काही खाली राहिला आणि एकच धाव देत आहेत ते आणि एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 48 वर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हा सुद्धा स्वैर चेंडू गोलंदाजी चांगली करतोय परंतु स्वैर चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49. फुलटा चेंडू होता आणि हा एक टप्पा चौकार गेलाय. धावसंख्या झाली ती 53. मला वाटतंय शेवटचा चेंडू शिल्लक असेल. खूप चांगल्या प्रकारे 53 चांगली धावसंख्या उभी केली ती रितेश बीड संघाने. हा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मारलेला फटका आणि झेल सुटतोय परंतु एक धाव घेतल्या तर दुसऱ्या धावताना धावचीत होतोय तो आणि 54 धावा झाल्यात रितेश बीड संघाच्या आणि 55 धावसंख्येचं आव्हान ठेवलं ते रत्नदीप बीड संघासमोर. थोडीशी गोलंदाजी चांगल्या प्रकारे फलंदाजी केली ती रितेश बीड संघाने.
हे सर्व चांगलं मार्गदर्शन मॅगी याचं आहे. खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो आपल्या खेळाडूंना. प्रथम फलंदाजी करताना रितेश बीड संघानं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्या उभी केली होती आणि 55 धावांचं लक्ष ठेवलंय रत्नदेव बीड या संघासमोर. खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी केली रितेश बीड संघानं, परंतु आता रत्नदेव बीड या 55 धावांचं पाठलाग कशा प्रकारे करतय. रत्नदीप बीड फलंदाज पाठवा. बीड फलंदाज पाठवा. बीड संघाकडून या 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात गेले ते ऋतिक आणि संदेश दोन्ही पण खूप आक्रमक फलंदाज आहेत आणि हे दोघे जण का मैदानामध्ये कमीत कमी 3 षटक तरी खेळपट्टीवर टिकून राहिले तर या धावसंख्या सहज ते करू शकतात. स्ट्राईकला तो संदेश आणि बीड संघ प्रथम गोलंदाजी घेऊन आलाय तो. बीड गोलंदाज कोण आहे? नाही गोलंदाज बॉलर किरण. 54 झाल्यात, 55 धावांचं लक्ष ठेवलंय रत्नदीप बीड या संघासमोर. स्ट्राईकला संदेश, नॉन स्ट्राईकला येतो ऋतिक आहे आणि रितेश बीड संघाकडून प्रथम षटक घेऊन आला तो किरण. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक सुद्धा पहिलं षटक. आणि ओव्हर थ्रोची धाव संख्या झाली ती 5 धाव संख्या करते. चार धावा. फक्त या चेंडू ओव्हर थ्रोच्या धावा आले ते 4.
फुलटा चेंडू खूप चांगल्या प्रकारे मारला चेंडू आणि जातो षटकार. पहिल्या चेंडूवर तुझ्या 4 धावा, दुसऱ्या चेंडू आले तर 6 धावा, धावा झाल्यात त्या 10. चांगल्या प्रकारचा चेंडू होता परंतु निर्धाव स्वर चेंडू. या स्वर चेंडूच्या धावसंख्येचा उपस्थिती 11. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय तो किरण आणि हा निर्धाव चेंडू जातोय. लेग साइड मांडलेला चेंडू परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या जाते ती 12 या धावसंख्येवर. अजूनही पहिलं षटक चालू आहे आणि स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला गेलाय तो ऋतिक. खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो ऋतिक आणि अगोदर सामन्यामध्ये आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावलेला ऋतिक याने. हा सुद्धा निर्धाव चेंडू. पंचावन्न धावांचा पाठलाग करता कुठेतरी थोडीशी हाणामारी करावी लागेल संदेश आणि ऋतिक याला, तरच कुठेतरी आपला संघ विजय होईल. हा सुद्धा निर्धाव चेंडू आणि पंचांचा इशारा येतो तो पहिलं षटक समाप्तीचा. आणि पहिलं षटक संपल्यानंतर रत्नदेव बेड या धावसंख्या झाली ती 12. दुसरं षटक घेऊन येतोय तो बीड संघाकडून हार्दिक. अजूनही सलामीला गेलेली जोडी अजूनही मैदानामध्ये आहे आणि या संघाची मदार खरोखरच या 2 खेळाडूंवरती असेल. या 2 खेळाडू जर का मैदानामध्ये टिकून राहिले तरी 55 धावसंख्या सहजरित्या ती पूर्ण करू शकतात. हार्दिकचा पहिला चेंडू संदेशासाठी. मध्ये चेंडू पाडले तर काही उचली घेतली पण तो चेंडू काही संदेशला समजला नाही आणि चेंडू जाऊन स्थिरावलाय तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावसंख्या तिथेच स्थिरावलेली आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो तो हार्दिक आपल्या संघासाठी. फाईन लेगच्या मारलेला दिशेने मारलेला चेंडू आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये संदेश बाद होतोय आणि पहिला झटका मिळतोय तो रत्नादेवी बेड या संघाला. आणि एकच धाव मिळते आणि धावसंख्या झाली ती 13. दुसरं प्रगती पट्टापर षटक असताना धावसंख्या झाली ती 13.
आणि संधीची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये गेला तो अनिकेत. अजूनही पहिलं षटक, कधी काही चेंडू शिल्लक. अनिकेत याला सुद्धा काही चेंडू समजला नाही. हा सुद्धा निर्धाव चेंडू गेलाय. धावसंख्या सुद्धा स्थिरवलेली 13 या धावसंख्येवरती. अशी फलंदाजी केली तर कुठेतरी अडचणीमध्ये येईल तो रत्नागिरी बीड संघ. खूप चांगल्या प्रकारे मारला चेंडू आणि अनिकेतच्या बॅट मधून आलेला आहे षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली 19. अजूनही दुसरं षटक चालू आहे प्रगती पथावरती. एकोणीस. खूप चांगल्या प्रकारे मारला चेंडू आणि चेंडू जाऊन बसतो तो फिल्डरच्या हातामध्ये आणि झेल बाद होतोय अनिकेत. 2 विकेट बाद झाल्यानंतर रत्नागिरी बीड संघाची धावसंख्या झाली ती 19. कुठेतरी थोडस अडचणीमध्ये आलाय तो रत्नागिरी बीड संघ रितेश बीड विरुद्ध खेळताना. कुठेतरी असं वाटतंय वरचढ होते तो रितेश बीड संघ, परंतु अजूनही ऋतिक मैदानामध्ये आहे. सनी गेलाय. खूप चांगल्या प्रकारे तडकेबाज फलंदाज आहेत. ऋतिक जर मैदानामध्ये असेल तर नक्कीच हा सामना रत्नागिरी बीडच्या बाजूने तो फिरू शकतो. मिसफिट होती थोडीशी आणि एक जिथे धाव होती तिथं परंतु 2 धावा मिळत आहेत आणि षटक पण समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21. अजूनही 12 चेंडू आणि 34 धावांची गरज येते ती. सतराच्या सरासरीने धावा जमाव्या लागतील त्या रत्नागिरी बीड संघाला आणि आता हाणामारीचे फटके खेचावे लागतील. पाणी न्यायचं मैदानामध्ये. खूप असे पाठीराखे आलेत ते रत्नागिरी बीड संघाचे. तिसरा स्ट्राइक घेऊन आलाय तो भरत. स्ट्राइकला तो ऋतिक. अजूनही 34 धावांची गरज येते बीड संघाला. दोन्ही सुद्धा बीड संघ आणि खूपच खराब क्षेत्ररक्षण करतोय तो आणि ऋतिकाचा झेल सोडलाय आणि हाच ऋतिक कुठेतरी महागडा ठरला समजा तर खूप महागत पडेल ते रितेश बीड संघाला. आणि एक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वरती. एकच धाव मिळते. असे 1 धावांनी काही होणार नाही तर खूप चांगले फटके हाणावे लागतील रत्नागिरी बीड संघाला.
आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल, अजूनही 32 धावांची गरज आहे ती बीड संघाला. चांगल्या प्रकारे मारलेला फटका होता, परंतु ऋतिकची विकेट जाते इथे. क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी नाही करत, त्याला माहिती आहे हा फलंदाज काय सोडला तर खूप महागात पडेल हा फलंदाज आमच्यासाठी. आणि ऋतिकची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये गेला तो सुजल. धावसंख्या तिथेच स्थिरावलेली आहे 23 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू आहे आणि आटा कुठेतरी बीड संघ अडचणीमध्ये आलाय. 9 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे ती रत्नागिरी बीड संघाला. चांगल्या प्रकारे मारला फटका होता, परंतु जाऊन एकच धाव मिळते. धावसंख्या झाली ती 24. अजून 31 धावांची गरज आहे ती बीड संघाला. स्वर चेंडू आणि या अवंतर एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती वाईड वाईड 25. अजून 30 धावांची गरज आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मारलेला फटका आणि येत आहे सनीच्या बॅटमधून 6 धावा. या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. रत्नदीप बीड या संघाच्या आशा लागते फक्त आता सनी आणि सुजल मैदानामध्ये आहे. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे ती रत्नदीप बीड संघाला. एकच धाव मिळते. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे ती रत्नदीप बीड संघाला. सणीमध्ये ती क्षमता आहे, परंतु सणी आपल्या संघाला विजय मिळवून देईल काय हे सुद्धा पाहावं लागेल. अजूनही रत्नदीप बीड संघाच्या चौथं षटक घेऊन आलाय तो प्रशांत. खरोखर या 6 चेंडू 23 धावा रोखतोय का प्रशांत, का कुठून काढतो तो सनी आपल्या संघासाठी? कोण विजय मिळवून देईल? पहिला चेंडू फुलटा परंतु सनी त्रिफोलाचित होतोय. चेंडू काही खाली राहिला आणि सनीला काही चेंडू समजला नाही. त्याची जागा घेण्यासाठी त्याचा जातोय तो पंकज. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. चार षटकारांची गरज आहे आणि पंकजाच्या बॅटमधून 4 षटकार निघतील काय?
एक धाव मिळते आणि 4 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. खरोखरच सुजल चांगली कामगिरी करतोय का या शेवटच्या षटकामध्ये? 3 षटकार आणि 1 चौकार किंवा 4 षटकार मारले तरी रत्नदेव बीड संघ विजय होईल. हा सुद्धा झेल बाद होतोय. सुजल आणि रितेश बीड या संघाने जवळ जवळ सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. मैदानामध्ये गेलाय तो सम्यक. सम्यक सम्यक चांगल्या प्रकारे मारलेला फटका, परंतु हा सुद्धा जेलबाद होतोय. विकेट्सवर विकेट जात आहेत त्या रत्नदेव बीड संघाच्या. आता मैदानामध्ये गेला सूरज, परंतु काही सामना गमावलेला आहे बीड संघानं. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतय रितेश बीड संघ. सूरज सूरज हा सुद्धा झेल होता आणि